आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात कुरुंदा येथील प्रगतिशील शेतकरी सदाशिव गवळी यांच्या शेतातील सफरचंदाची बाग। पहा टायटल न्यूज नेटवर्क, व्यासपीठ आपल्या हक्काचं। सफरचंदाच्या बागा पाहण्यासाठी आपल्याला जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये जाण्याची गरज नाही। चक्क आपल्या वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील प्रगतिशील शेतकरी, प्रयोगशील शेतकरी सदाभाऊ गवळी यांच्या शेतात आपल्याला सफरचंदाची बाग पाहता येऊ शकते। सदाशिव गवळी यांच्या शेतात प्रयोग म्हणून त्यांनी सफरचंदाची 450 झाडं लावली। आता या झाडांना अत्यंत रसाळ, गोड काश्मीरी सफरचंद आलेली आहेत। सदाशिव गवळी यांचा सफरचंदाची बाग लावण्याचा प्रयोग यशस्वी झाला असला तरी हा प्रयोग व्यवहारिक दृष्ट्या मात्र तोट्याचा ठरत आहे। गेल्या 4 वर्षापासून सफरचंदाची झाडं गवळी सांभाळत आहेत। 450 झाडांपैकी 250 झाडं बुरशी रोगामुळे वाळलेली आहेत। या बुरशी रोगासाठी अनेक प्रयोग झाले, रासायनिक सेंद्रिय पद्धतीने उपाययोजना केल्या तरी बुरशी आटोक्यात येत नाही। सफरचंदाची बाग अडचणीत आली आहे। सफरचंदाच्या बागांसाठी खडकाळ, डोंगराळ व पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते, तसेच थंड वातावरण पोषक ठरते। कुरुंदा परिसरातील शेत जमिनी ह्या कसदार, काळ्या मातीच्या व सुपीक आहेत। वातावरण हे उष्ण असते, अशा वातावरणात सफरचंदाची बाग टिकवणे अवघड आहे। तरी सदाशिव गवळी या प्रयोगशील शेतकऱ्यांनी गेल्या 4 वर्षापासून ही बाग टिकवली। सदाशिव गवळी यांच्या या प्रयोगामुळे वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सफरचंदाची बाग पाहाव्यास मिळणार आहे। सदाशिव गवळी यांच्या सफरचंदाच्या बागेतील झाडांना लाल बुंद रसाळ सफरचंद लगडलेली आहेत। काश्मीर सारखे वातावरण त्यांच्या शेतात गेले की पाहावयास मिळते। केळीच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुंदा भागात काश्मीर प्रमाणे सफरचंदाची बाग उभी करण्याची हिंमत प्रयोगशील शेतकरी सदाशिव गवळी या शेतकऱ्याने केली, हेही नसे थोडके। सफरचंदाच्या बागा संदर्भात बोलताना सदाशिव गवळी यांचे सुपुत्र बाळू उर्फ मुंजाजी गवळी म्हणाले की आमच्या सोबत इतर 5 शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातून सफरचंदाची रोपं मागवली होती। बुरशी रोगामुळे इतर 4 शेतकऱ्यांची झाडे वाळून गेली। आम्ही 4 वर्षापासून बाग सांभाळत आहोत। झाडांना चांगली रसाळ फळे काश्मीर प्रमाणे चविष्ट आलेली आहेत, मात्र बागेतील 250 झाडं बुरशी रोगामुळे वाळून गेली आहेत। आपल्या भागातील वातावरण व जमीन सफरचंदासाठी पोषक ठरत नाही, त्यामुळे सफरचंदाची बाग व्यावहारिक दृष्ट्या तोट्याचा प्रयोग असल्याची प्रतिक्रिया त्यांनी टायटल न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली। पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क, व्यासपीठ आपल्या हक्काचं।